विद्यार्थी मित्र नमस्कार. आज दिनांक आहे 2 ऑगस्ट 2025. प्रथम वर्ष कला. शैक्षणिक धोरण 2020 नुसार शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून सिलेबस बऱ्याच विद्यापीठांना आलेले आहेत. शिक्षणक्रम, अभ्यासक्रम सर्व बदललेले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत येणारं आपलं महाविद्यालय आहे. आणि आपल्याला आज बीएचा प्रथम वर्ष बीएचा सिलेबस या ठिकाणी पाहायचा आहे. तर पहा, सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष द्या रे बाळांनो, इथं बसले. पहा, हा जो सिलेबस आहे हा एफ वाय बी एचा इकॉनॉमीचा जो विषय आहे तो पहिलं सत्र आणि दुसरं सत्र आहे. या दोन्ही सत्राचा हा काय आहे, अभ्यासक्रम आहे. तर या अभ्यासक्रमामध्ये या विषयाच्या अभ्यासक्रमाबरोबर त्याचे क्रेडिट, त्याच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप या संदर्भात माहिती दिलेली आहे. बरेच विद्यार्थी तासाला काय होतंय की प्रत्येक विद्यार्थी एक एक नवीन येते. प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्याला सांगणं शक्य नाही, म्हणून हा एक व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. नंतर त्याची लिंक मी ग्रुपला सोडणार आहे. तर पहा, बऱ्याच विद्यार्थ्यांना, नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की सर विषय कोणते आहेत. तर या ठिकाणी मी समोर तुम्हाला दिसतंय की जे काय 2024-25 पासून एनईपी इम्प्लिमेंट झालेले आहे. आणि आपलं शैक्षणिक वर्ष आहे या वर्षीचं 2025-26. 25-26 मध्ये प्रथम सत्रामध्ये तुम्हाला जे विषय आहेत, DSC 1, DSC 2, DSC 3. तर हा डिसिप्लिनरी स्पेसिफिक कोर्स आहे. त्याच्यामध्ये पहिला जो ग्रुप आहे तो जी आपली लँग्वेज आहेत, भाषा आहेत, या भाषेशी संबंधित आहेत. आपल्या महाविद्यालयामध्ये इंग्रजी, मराठी आणि हिंदी या 3 भाषा शिकवल्या जातात. तर तुम्हाला यापैकी एक भाषा निवडायची आहे, DSC 1 म्हणून. तर काही विद्यार्थ्यांनी मराठी निवडलेला असेल तर त्या, किंवा इंग्रजी निवडलेला असेल, किंवा हिंदी निवडला असेल, तर त्याला 2 क्रेडिट थेरीला आहेत आणि 2 क्रेडिट कशाला आहेत, प्रॅक्टिकलला आहेत. त्याचप्रमाणे सब्जेक्ट DSC 2 याच्यामध्ये अर्थशास्त्र, इतिहास आणि भूगोल हे 3 विषय आहेत. या 3 विषयापैकी तुम्हाला इथे किती घ्यायचे, 2 विषय घ्यायचे. याच काय, याचे सुद्धा क्रेडिट तसे आहेत, प्रॅक्टिकलला 2 आणि थेअरीला 2. ठीक आहे. तिसरा जो कोर्स आहे तो आपल्या इथं नाही. पॉलिटिक्स असेल वगैरे, आणि अजून अजून खूप विषय आहेत. तर जेनरिक इलेक्टिव्ह आहे, स्पेशल इन्व्हेस्टमेंट कोर्स आहे. तर इथं करायचं आहे काय की सपोज एका विद्यार्थिनींनी अर्थशास्त्र हा विषय घेतलेला आहे, बरोबर आहे. मग त्यांनी काय करायचं, एसएससी हा विषय कुठला घ्यायचा, अर्थशास्त्राचाच घ्यायचा. तिथं आपल्याला इंडियन इकॉनॉमिक पॉलिसी आहे, एसएससी. त्यानंतर IKS आहे, जाधवर सर आहेत त्याला शिकवायला, बरोबर आहे. कौटिल्याचं IKS आहे. तो पुढे बघूयात आपण. आणि AEC आहे, BCI आणि CCI तुम्हाला काय दुसऱ्या सेमिस्टर मध्ये आहे, तर तो शारीरिक शिक्षणाशी संबंधित आहे. तर पुढे जाऊयात आपण सविस्तर. पहा, आता आपण इकॉनॉमिक्स विषय घेतला, ठीक आहे ना. हं? तर इकॉनॉमिक्स विषय घेतल्यानंतर तुम्हाला आपला जो विषय येतो तो कशामध्ये येतोय, DSC 2 मध्ये येतोय, म्हणजे ग्रुप बी मध्ये येतोय. तर या ठिकाणी विषयाचं नाव काय, इंडियन इकॉनॉमी. थेरीला 2 क्रेडिट आहेत आणि प्रॅक्टिकलला 2 क्रेडिट आहेत. तर लक्षात काय घ्यायचंय, इथं इको 101 आणि इको 102 हे काय सब्जेक्ट कोड आहेत. जेव्हा तुम्ही परीक्षा फॉर्म भरताना तेव्हा तुम्हाला हे विषयाचे कोड माहित असणे आवश्यक आहे. ठीक आहे. जेनरिक इलेक्टिव्ह, अदर इलेक्टिव्ह हा तुम्हाला नाही, हा दुसऱ्या फॅकल्टीला आहे. इंडियन इकॉनॉमिक पॉलिसी आहे तो दुसऱ्या फॅकल्टीला आहे. हा, आता SCC मात्र तुम्हाला आहे. त्याच्यामध्ये काय, टुरिझम इकॉनॉमिक्स. आता आपण ठरवलंय की आपण लोहगड, लोहगड या ठिकाणी आपल्याला जायचंय. तर आपल्याला तिथं टुरिझम टुरिझम म्हणजे काय, आर्थिक तिथं पर्यटन कसं आहे, बरोबर आहे. त्या ठिकाणी रोजगार कसा निर्माण झालेला आहे, म्हणजे तिथं टुरिझमची जी काय अर्थव्यवस्था आहे ती आपल्याला तिथं पाहायची आहे. त्यानंतर IKS आहे, इंट्रोडक्शन टू इंडियन नॉलेज सिस्टीम आहे. त्यालाच काय म्हटलेलं आहे, जेनरिक असं म्हणलेलं आहे. त्यानंतर AEC आहे, डेव्हलपिंग कम्युनिकेशन स्किलच्या संदर्भात आहे. त्यानंतर BC आहे, तो इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या संदर्भात आहे. वेळापत्रकामध्ये हे 22 क्रेडिट दाखवलेले सर्व विद्यार्थ्यांनी हे माहीत करून घेणं गरजेचं आहे.
खाली याचं ऍब्रिव्हिएशन दिलेलं आहे. MG म्हणजे मेजर सब्जेक्ट राहणार आहे. आता विद्यार्थ्यांनी यावर्षी मेजर सब्जेक्ट घेतला तर त्या विद्यार्थ्यांनी इकॉनॉमिक्सला त्यांना स्पेशलला ऍडमिशन मिळेल. ठीक आहे ना. टी म्हणजे थेरी, पी म्हणजे प्रॅक्टिकल, BSc म्हणजे व्होकेशनल स्किल कोर्स वगैरे वगैरे सगळं हे तिथं आपल्याला दिसून येईल. आता आपण वळूयात या अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपात. पहा, तुमची जी परीक्षा आहे, आता क्रेडिट दिलेले आहेत बरोबर आहे ना. 2-2 क्रेडिट दिलेले. मग पहिलं जे थेरीच्या संदर्भात जे क्रेडिट आहे त्याचं आपण पाहूया. तुमची जी परीक्षा होणार आहे थेरी पेपरची ती किती मार्काची होणार आहे? 50 मार्काची होणार आहे बरोबर आहे ना. या 50 मार्कामध्ये इंटरनल असेसमेंट आणि सेमिस्टर एंड असेसमेंट दिलेलं आहे. इंटरनल असेसमेंट किती मार्काचं राहणार आहे? 15 मार्काचं बरोबर आहे ना. 15 पैकी पास कितीला? 6ला पास. आणि जी काही सेमिस्टर एंड एक्झाम असणार आहे 35 मार्काची, त्याच्यामध्ये पासिंग कितीला राहणार आहे? 14 मार्काला बरोबर आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला हा जो पेपर आहे 35 मार्काचा हा 2 तासाचा आहे आणि तो किती आहे? 2 क्रेडिट आहे. म्हणजे किती? 35 बरोबर आहे. तर ह्याच्यामध्ये जे प्रश्न आहेत एकूण प्रश्न किती विचारले गेलेले? 4 प्रश्न विचारले गेले. पहिला जो प्रश्न आहे तो एका वाक्यामध्ये उत्तरे लिहा आणि विचारले किती जाणार आहेत? प्रश्न 6. सोडवायचे किती? 4. आणि मार्क्स किती असणार आहेत? 8. म्हणजे एका प्रश्नाला किती मार्क्स? 2. 4 2 8. प्रश्न जो दुसरा आहे तो 100 शब्दामध्ये त्याची उत्तरं लिहायची. विचारले किती जाणार आहेत? प्रश्न 3. त्यापैकी लिहायचे किती? 2. गुण किती असणार आहेत? 12. ठीक आहे ना. तिसरा जो प्रश्न आहे तो 200 शब्दामध्ये उत्तरे लिहा असा असणार आहे त्याचं स्वरूप. आणि याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत 2 आणि लिहायचे 1. बरोबर आहे. त्याला मार्क्स किती आहेत? 10 मार्क्स आहेत. आणि चौथा जो प्रश्न आहे तो टिपाल्या आहे, शॉर्ट नोट आहे. याच्यामध्ये तुम्हाला 2 टिपाल्या विचारल्या जातील आणि त्याच्यामध्ये काय लिहायचंय? एक टीप तिथं लिहायची आहे. तर हे झालं थेरी पेपरचं. म्हणजे काय 35 आणि 15 मार्काचं जी काय इंटर्न आणि सेमिस्टर एक्झाम आहे त्याचं आपल्याला या ठिकाणी बऱ्यापैकी कळालं असेल. आता दुसरा जो आहे 2 क्रेडिट आहे ते कशाला आहेत? प्रॅक्टिकल आहेत. मग प्रॅक्टिकल किती मार्काचं आहे? 50 मार्काचे. त्यामध्ये इंटरनल असेसमेंट किती मार्काची? 15 मार्काची बरोबर आहे ना. मग त्याला पासिंग कितीलाच आहे? 6. आणि प्रॅक्टिकल असेसमेंट किती मार्काची? 35 मार्काची. त्यामध्ये पासिंग किती आहे? 14 आहे. ठीक आहे ना. वर थेरीला किती होतं? 15 होतं. तर पहा, आता हे जे काय आपण इथं सेमिस्टर बरोबर आहे ना. इथं सेमिस्टर म्हणजे काही इंटरनल असेसमेंट होतं ती इथं जे 15 मार्क्स आहे कुठले हे 15 मार्क्स तर त्याला तुम्ही काय अभ्यासायचं? मग त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः लायब्ररीमध्ये जाऊन त्या संबंधित विषयाच्या नोट्स काढायच्या. उदाहरणार्थ इकॉनॉमिक्स आहे बरोबर आहे ना. मग आपण एक तुम्हाला मी सांगितलं प्रश्न सांगितले की काय विकसित अर्थव्यवस्था आणि विकसनशील अर्थव्यवस्था याच्यामधील फरक लिहा. मग तुम्ही त्यासाठी काय करायचं? लायब्ररीमध्ये जायचं. लायब्ररीमध्ये आपली अर्थशास्त्राची अनेक पुस्तकं आहेत, संदर्भ ग्रंथ म्हणून आहेत. तर त्या संदर्भ ग्रंथामधून त्याचा तिथं अभ्यास करायचा. आता स्टुडंट सेमिनार आहेत, सेमिनार आपण आयोजित करणार आहे. आपण MCQ टेस्ट घेणार आहोत. ह्याच्यापैकी 3 निवडायचे त्या संबंधित शिक्षकांना. मग ते आता आपण काय करतो? मागील वर्षीपासून आपण विद्यार्थ्यांना होम असाइनमेंट टिटोल देतो आणि आपण काय करतो? टेस्ट घेतो. कारण सर्वच विषयाच्या विद्यार्थ्यांना हे सोपं जातं. जसं जसं महाविद्यालय जसं महाविद्यालयाची स्थिती आहे, विद्यार्थ्यांचं हजेरीचं प्रमाण वगैरे बघून आपण या गोष्टी त्या ठिकाणी लक्षात घेत असतो. आता याच्यानंतर टीचिंग मेथड आहे. विद्यार्थ्यांना FYBA शिकवावं कसं? क्लासरूम टीचिंग आहे, गेस्ट लेक्चर आहे, ग्रुप डिस्कशन आहे, सर्वे आहे, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आहे. आपण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन घेतलंय. व्हिजिट टू द इन्स्टिट्यूट इंडस्ट्री. आपल्याला काय करायचंय? ज्या काय आपल्या आजूबाजूला जे काय औद्योगिक वसाहती आहेत बरोबर आहे त्यांना आपल्याला तिथे भेट द्यायची. रिसर्च पेपर असतात ऑनलाईन त्याच्यामधनं सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ई कंटेंटचा वापर करायचा. ई कंटेंटचा वापर आपण कसा करायचा यानंतर मी तुम्हाला लगेच सांगणार आहे. ICT टूल्स आहे त्या ICT टूलच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी अध्यापन केलं जाणार आहे आणि आपण या ठिकाणी ते करीत आहोत. ठीक आहे. तर हा जो आपला विषय आहे इंडियन इकॉनॉमी बरोबर आहे ना. आपण वर्गामध्ये लेक्चर घेतलेली याच्या अगोदर 10 ते 15 लेक्चर आपली ऑफलाईन झालेली आहेत. आपल्याला इथं ICT टूलचा वापर करून आज या ठिकाणी आपल्याला एखादं थोडेसे कॉन्सेप्ट घ्यायचे. आपण खरं मुद्दाम हे आयोजन केले. आयोजन केले ते कशासाठी? तर विद्यार्थ्यांना हे चांगला ICT टूलच्या माध्यमातून कळावं. आता हा सिलेबस आहे बरोबर आहे ना. मी सिलेबस आपला FYBA चा ग्रुप तयार केला त्या ग्रुपवर मी हा सिलेबस पाठवलेला आहे.
आता याच्यामध्ये इकॉनॉमी मिनिंग अँड क्लासिफिकेशन हे झालेलं आहे आपलं शिकून. डेव्हलप्ड अँड डेव्हलपिंग इकॉनॉमीज झालेले आहे. बरोबर आहे ना. डेव्हलप्ड इकॉनॉमी कोणाला म्हणतात आणि डेव्हलपिंग इकॉनॉमीज कोणाला म्हणतात. इंडिकेटर्स ऑफ डेव्हलप्ड इकॉनॉमी, त्याच्यामध्ये आपण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स बघितला होता. बरोबर आहे ना. सर्वात जास्त 2025 मध्ये जो मानव विकास निर्देशांक आहे तो आइसलँड या देशाचा होता. त्यानंतर एकूण 10 देश आहेत. बरोबर आहे ना. अमेरिकेचा 0.938 होता 2025 ला. आणि सर्वात जास्त कुठल्या देशाचा 0.973 होता. बरोबर आहे ना. आयसलँडचा त्या मानव विकास निर्देशांक. त्यानंतर आपण कॅरेस्टिक्स ऑफ इंडियन इकॉनॉमी ऍज ए डेव्हलपिंग इकॉनॉमी, बरोबर आहे ना, हे सुद्धा पाहणार आहोत. मेजर इश्यूज ऑफ इकॉनॉमिक्स डेव्हलप इन इंडिया. पहा सिलेबस का पाहायचा, तर सिलेबसच्या खाली तुम्हाला संदर्भ ग्रंथ दिलेले असतात. बरोबर आहे ना. आपण मगाशी म्हटलं की आयसीसी टूलचा आपल्याला वापर करायचा आहे. आणि इथं जे काय वेबसाईट दिलेले आहे त्या वेबसाईटवर क्लिक करायचं आणि ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं ती संबंधित माहिती दिसेल. ठीक आहे ना. पहा मी एक मिनिट शेअर करतो. तर शेअर करायचं. तर हा सिलेबस आहे. तिथं खाली वेबसाईट दिलेल्या आहेत. फक्त हे जे वेबसाईट वर दिलेली जी माहिती आहे ना ती सगळी कशामध्ये आहे, इंग्लिश मध्ये आहे. इंग्लिश मध्ये थोडस इकॉनॉमिक्स हे मूळतः इंग्लिश मध्येच त्याचं विश्लेषण असतं, मांडणी केलेली असते. ठीक आहे ना. आता ही पाठशाळेची वेबसाईट एक मिनिट मी शेअर करतो. तुम्हाला ते दिसेल. आता याच्यामध्ये काय आहे, इकॉनॉमीची भरपूर पुस्तकं आहेत. नाही तर दिसत आहेत ना. तो क्वांटिटेटिव्ह मेथड्स आहे, क्वांटिटेटिव्ह मेथड सेकंड्स आहे, त्यामध्ये स्टॅटिस्टिकल मेथड आहे, फंडामेंटल ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स थेरी, बेसिक मॅक्रो इकॉनॉमिक्स आहे, ऍडव्हान्स मायक्रो इकॉनॉमिक्स आहे. आता याच्यामध्ये आपला जो विषय आपण विचार केला तर की डेव्हलप्ड इकॉनॉमी आणि डेव्हलपिंग इकॉनॉमी याच्यामध्ये काय फरक आहे, तर तुम्हाला हे पुस्तक ऑनलाईन बघावे लागतील, चाळावे लागतील. इथं सापडेल कुठे, इकॉनॉमिक्स ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, याच्यावर क्लिक केलं तरी तुम्हाला ते दिसेल. इथं क्लिक केलं तरी दिसेल तुम्हाला. तर मी एक फक्त सांगतोय की तुम्हाला सिलेबसच्या अंडर आपल्याला काय केलेले आहेत आणि काय केलेले आहे तिथं. हा, अनेक महत्वपूर्ण असे काय दिलेले वेबसाईट दिलेले, त्याच्या माध्यमातून त्याला त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करावयाचा आहे. आले लक्षात.